नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF भरती 2024 तर पहा, आज 1 जुलै 2024 ला जे SRPF ची भरती झाली 1 जुलैला, तर आज भरती कशा प्रकार झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी किती टाइम लागत आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला करायच्या नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, 1 जुलैला SRPF ची भरती झाली, तर आज भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते, मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी किती वेळपर्यंत विद्यार्थ्यांना थांबून ठेवलं जातं आणि तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून SRPF भरतीबद्दल सांगणार आहे की 1 जुलैला SRPF ची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा, प्रत्येक महाराष्ट्रातील सर्वच SRPF गट क्रमांकामध्ये एका दिवशी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 700-600 विद्यार्थी या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावले जात आहे आणि त्यामधले सुद्धा काही 50-100 विद्यार्थी हाईटमध्ये कटत आहे। ठीक आहे, जवळपास 700 विद्यार्थी फिजिकलला बोलावले जात आहे। तर आज जवळपास 700 विद्यार्थी फिजिकलला बोलावलेत आणि त्यामधले उंचीमध्ये आणि छातीमध्ये जवळपास 100 विद्यार्थी कटले। तर सकाळी 4 वाजतापासून मुलं या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। तर पहा, आज ज्या पण विद्यार्थ्यांची 1 जुलैला भरती होती SRPF ची, तर ते विद्यार्थी एक दिवस अगोदर या ठिकाणी गट क्रमांकापाशी हजर होते, म्हणजे एक दिवस तुम्हाला या ठिकाणी अगोदर यायचा। कारण की बघा, या ठिकाणी कसं आहे की आपल्याला त्या ठिकाणी एक दिवस आपल्याला रिलॅक्स सुद्धा भेटला पाहिजे, बॉडीला आपल्या रिलॅक्स सुद्धा भेटला पाहिजे, आराम सुद्धा भेटला पाहिजे। कारण की आपल्याला या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, तर यामध्ये सुद्धा परफॉर्मन्स आला पाहिजे। तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, एक दिवस अगोदर या, तुमचं ज्या ठिकाणी सुद्धा ग्राउंड असेल तर या ठिकाणी कसं होणार आहे की तुम्ही जर एक दिवस अगोदर आले तर तुम्ही या ठिकाणी बरोबर टाइमवर त्या ठिकाणी पोहोचणार आणि ज्या दिवशी तुमचं फिजिकल असेल आणि त्या दिवशी जर तुम्ही गेले तर तुम्ही या ठिकाणी लेट सुद्धा होऊ शकता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आज जे विद्यार्थी 4 वाजतापासूनच या ठिकाणी सकाळी रांगेमध्ये होते, तर जे विद्यार्थी सगळ्यात सोबत समोर जे जात आहे, जे विद्यार्थी सगळ्यात समोर रांगेमध्ये लागत आहे, तर त्यांचं जे ग्राउंड आहे हे लवकर होत आहे, म्हणजे सकाळी त्यांचं जे ग्राउंड आहे जवळपास 10-11 वाजेपर्यंत त्यांचा ग्राउंड होत आहे पूर्ण। ठीक आहे, आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी सकाळी 6 ते 7 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जे या ठिकाणी लेट होणार आहे, जवळपास 2-3 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे। पूर्ण 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला कडक उन्हीमध्ये या ठिकाणी मारावी लागणार आहे। ठीक आहे, तर उन्हीमध्ये तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड मारलं तर तेवढंच जे आहे त्या ठिकाणी दम सुद्धा येतो, कारण की ऊन सुद्धा जास्त असते, एक लक्षात ठेवा, आणि श्वास सुद्धा जास्त येतो। तर जेवढं तुम्हाला वाटते सकाळून जेवढा तुम्ही या ठिकाणी लवकर रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे। ठीक आहे, तर आज सकाळी विद्यार्थी या ठिकाणी 4 वाजतापासून रांगेमध्ये लागले, तर सर्वात आधी या ठिकाणी गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चेक केले, तर ते होते वरतं तुम्हाला 3 डॉक्युमेंट ठेवायचं, एक तुमचं हॉल तिकीट ओरिजिनल, हॉल तिकीटला फोटो वगैरे चिपका, त्याचबरोबर तुमचा एक SRPFचा फॉर्म, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड। तर ह्या 3 डॉक्युमेंटवर मुलांना ज्या गेटच्या अंदर घेतलं, त्याचबरोबर त्या ठिकाणी कॅमेरा वगैरे सुद्धा चालू राहते। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे नेते आणि त्या ठिकाणी थोडं पुढे नेते विद्यार्थ्यांना आणि मंडपाखाली बसून ठेवते। तर मंडपाखाली तुम्हाला बॅग वगैरे त्या ठिकाणी काढायची आहे। ठीक आहे, बॅग वगैरे काढावं लागते तुम्हाला आणि त्या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाइम लागत नाही, जवळपास 5 ते 10 मिनिटामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं। ठीक आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त कागदपत्र लागत नाही, मी तुम्हाला सांगून देतो जे कागदपत्र लागते, एक आपलं हॉल तिकीट झालं, एक आपलं आधार कार्ड झालं, त्याचबरोबर आपला SRPFचा फॉर्म झाला। ठीक आहे, फक्त एवढेच डॉक्युमेंट लागते, त्याचबरोबर 5-6 फोटो त्या ठिकाणी लागते, कारण की 2-3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जाते आपल्याजवळून। ठीक आहे, तर या ठिकाणी जास्त डॉक्युमेंट लागत नाही, पण मी तुम्हाला या ठिकाणी तरी सांगतो, तरी सुद्धा तुम्ही ओरिजिनल सुद्धा पूर्ण डॉक्युमेंट न्या आणि झेरॉक्स सुद्धा न्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम आली नाही पाहिजे। तर भरतीला जाताना तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे तुम्हाला सांगतो, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर डोमिसाईल झालं, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड न्या। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो EWS प्रमाणपत्र झालं, नॉन क्रिमिनल झालं, त्याचबरोबर 5-6 फोटो झालं। तर एवढे कागदपत्र तुम्हाला भरतीला न्यायचे, आधार कार्ड सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे।
तर एवढं कागदपत्र ओरिजिनल न्यायचे आणि याचे झेरॉक्स सुद्धा न्या, 2-2 एक झेरॉक्स घेऊ शकते त्या ठिकाणी, पण 2-2 झेरॉक्स असू द्या, ठीक आहे. तर जास्त SRPF भरतीला डॉक्युमेंट लागत नाही आहे, ठीक आहे. तरी सुद्धा तुम्ही सोबत नाही, जेणेकरून काही प्रॉब्लेम आली नाही पाहिजे, अडचण आली नाही पाहिजे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 5-10 मिनिटामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी बसवलं जात आहे आणि त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी तुम्हाला शर्ट वगैरे काढायला लावत आहे, बूट वगैरे काढायला लावत आहे आणि त्या ठिकाणी काय होतं की उंची मोजल्या जात आहे. तर उंची त्या ठिकाणी लागते 168 सेंटीमीटर. ज्या पण विद्यार्थ्यांची उंची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर ते विद्यार्थी अपात्र केले जात आहे, फेल केला जात आहे, डिस्क्वालिफाय केला जात आहे, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उंची घेतली, उंचीनंतर त्या ठिकाणी छाती वगैरे घेतल्या जात आहे. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतल्या जात आहे. विद्यार्थ्यांचे 2-3 फॉर्म आहे, नॉर्मल फॉर्म आहे, तेच तुम्हाला सांगणार आहे. नाव वगैरे लिहायचं आहे त्या फॉर्मवर, आपला अर्ज क्रमांक लिहायचा आहे, त्याचबरोबर आपला पूर्ण पत्ता लिहायचा आहे, आपली जात लिहायचा आहे, आपलं कॅटेगरी लिहायची आहे. तर नॉर्मल फॉर्म आहे, त्या ठिकाणी जवळपास 2-3 फॉर्म ते लिहून घेते आपल्याजवळून. तर जवळपास तुम्ही 6 फोटो तरी अंतर नाही, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, ठीक आहे. तर हे प्रोसेस व्हायला जास्त टाईम लागत नाही आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, उंची छाती झालं, त्याचबरोबर फॉर्म लिहून झालं, त्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला. चेस्ट नंबर दिल्यानंतर विद्यार्थ्यांना एक पर्चीसारखं दिलं जातं आणि एका SRPF वाल्याजवळ 20 मुलं दिल्या जात आहे. एका SRPF वाल्याजवळ 20 विद्यार्थी दिल्या जातात आणि त्या विद्यार्थ्यांचं 20 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी इव्हेंट होत आहे. तर पहिला इव्हेंट आज घेतला तो होता 100 मीटर आणि 100 मीटरला स्पाइक बूट अलाउड नाही आहे. तर तुम्हाला जर स्पाइक बूट न्यायचा असेल तर तुम्ही सोबत नाही, त्याचबरोबर त्यासोबत एक दुसरा बूट नाही, तर 2 बूट तुम्ही सोबत नाही, जेणेकरून स्पाइक बूट जर तुम्हाला 100 मीटरला धावू दिला नाही तर तुम्हाला दुसऱ्या बुटांसुद्धा 5 किलोमीटर धावता येणार आहे, ठीक आहे. तर पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला जात आहे. तर 100 मीटरला तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे. पहिला इव्हेंट 100 मीटर झाल्यानंतर दुसरा जो इव्हेंट होता तो होता या ठिकाणी गोळाफेक. तर गोळाफेक जे आहे थोडा तुम्हाला लक्ष ठेवायचा, कारण की गावाकडचा गोळा आणि इथला गोळा थोडा फरक आहे. कारण की गावाकडचा गोळा मोठा असतो आणि इथला जो गोळा आहे तर थोडा छोटा आहे पण जास्त भारी आहे, ठीक आहे. तर गोळाफेकला 3 चान्स दिला जात आहे. पहिला चान्स जर तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा 2 चान्स भेटते तुम्हाला, तर 3 चान्स या ठिकाणी दिला जात आहे. दुसरा फाऊल गेला तर तुम्हाला तिसरा चान्स या ठिकाणी भेटते, ठीक आहे. तर गोळाफेक झाल्यानंतर तिसरा जो इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे तो 5 किलोमीटर आहे. तर प्रत्येक इव्हेंट नंतर तुम्हाला 15-20 मिनिटाचा टायमिंग भेटत आहे. तर विद्यार्थ्यांचं हे इव्हेंट व्हायला जास्त टाइम लागत आहे, त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना जास्त थांबून ठेवला जात आहे, ठीक आहे. तर हे तीनही इव्हेंट, पहिला इव्हेंट जो झाला तो 100 मीटर झाला, दुसरा झाला या ठिकाणी गोळाफेक आणि तिसरा जो इव्हेंट आज झाला तो होता या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग. तर 5 किलोमीटर रनिंगला जवळपास 201 विद्यार्थी त्या ठिकाणी सोडत आहे. 100 ते 200 विद्यार्थी 5 किलोमीटरसाठी सोडत आहे, ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुकानी करायची आहे की 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला पहिली गोष्ट की थांबायचं नाही आहे, ठीक आहे. तर आणि तुम्हाला मागं बघायचं नाही, काही विद्यार्थी थांबले राहते 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस, तर त्यांच्याकडे तुम्हाला पाहायचं नाही आहे. तर आपलं पूर्ण लक्ष आपलं जे पुरं आपलं या ठिकाणी 5 किलोमीटरवर फोकस असलं पाहिजे. तर स्टेपनं तुम्ही या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारा, त्याचबरोबर मीडियम मारा, जास्त फास्टसुद्धा मारू नका, ठीक आहे. तर मीडियममध्ये तुम्ही या ठिकाणी 5 किलोमीटर चालू द्या, स्टेपनुसार चालू द्या या ठिकाणी, पण या ठिकाणी तुम्ही थांबू नका, ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू मारायचे, या ठिकाणी थांबायचं नाही आहे, ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस घरची परिस्थिती तुम्हाला आठवायची आणि स्वतःमध्ये हिंमत ठेवा, दम ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे SRPFची भरती 1 जुलैला झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस होत आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.